नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर मे महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ कधी जमा होणार याचीच त्यांना उत्कंठा लागलेली आहे। TV9 मराठी असेल, त्यानंतर राजळे ज्या लक्षात घ्या जे विधानसभा सदस्य आहेत तर त्यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। आपल्या स्क्रीनवरती ह्या दोन्ही बातम्या पाहू शकता। तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 12 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हप्ते वितरण होणार असल्याची बातमी यामध्ये स्पष्टता दिसत आहे। तर साधारणतः लक्षात घ्या, कालचा 12 तारखेचा दिवस गेलेलाच आहे। मग आज शनिवार आहे, शासकीय सुट्टीचा वार आहे, तर आज हप्ते वितरण होणार का हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण का मागील महिन्यांचे हप्ते वितरण लक्षात घेता शनिवारी शासकीय सुट्टी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं हप्ते वितरण केलं नव्हतं, पण तरी देखील शासनाने जर ठरवलं तर आज हप्ते वितरण होऊ शकतं। आणि तर साधारणतः ही डीबीटी जर ॲक्टिव्ह होत असेल तर सकाळी 11 वाजल्यापासून ॲक्टिवेट होत असते आणि दुपारपासून जर होत असेल तर 3 नंतर लाभ आहे तो वितरित होत असतो। तर आज देखील आपल्याला प्रतीक्षा करायची आहे। जर हप्ते वितरण सुरू झालं तर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होऊ शकतं, अन्यथा दुपारी 3 वाजल्यानंतर सुरू होऊ शकतं। आणि आज जर हप्ते वितरण झालंच नाही आहे तर मात्र डायरेक्ट सोमवारवरती हप्ते वितरण जाणार आहे। त्यामुळे आजचा दिवस देखील आपल्याला प्रतीक्षा करायची आहे, कारण का हप्ते वितरण हे शासनाच्या हातामध्ये आहे। जोपर्यंत डीबीटी ॲक्टिव्ह केली जात नाही आहे तोपर्यंत हा लाभ आहे तो वितरित केला जाणार नाही आहे। तर साधारणतः हा जो लाभ आहे तर आपण वारंवार सांगत आहोत की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे, अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो येणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहेत, लक्षात घ्या की त्या खरोखरच पात्र आहेत आणि तरी देखील हप्ता आले नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना देखील चालू महिन्यामध्ये हप्ता येणार नाही आहे। त्यांची कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर त्यांना लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर अशा प्रकारचे अपडेट आहे। तर आता हप्ते वितरणाची प्रतीक्षा लवकर संपेल। आज शासकीय सुट्टीचा वार आहे, पण शासनाने जर ठरवलं तर हप्ते वितरण होऊ शकतं। त्यामुळे आजचा दिवस देखील संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। हप्ते वितरण झालं तर आपण या संदर्भात अपडेट देणारच आहोत। तर अशा प्रकारचे अपडेट आहे। येणारा हप्ता 2 हप्ते एकत्रित नसून 3 हप्ते एकत्रित नसून केवळ मे महिन्याचाच 1500 रुपयांचा स्लॅब आता जमा होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।